आणि ग्रामस्थ मंडळ चषक खैरवाडी ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहतोय मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग आपल्याला पाहायला मिळाला होता. उद्घाटनासाठी ज्या पाहुण्या वर्गाने इन्व्हाइट केलं गेलं होतं अगदी आपल्याच गावातील मात्र युवा कार्यकर्ते सगळ्यांना आपण पाहिलं होतं. त्यांच्या पवित्र शुभ हातानं मात्र या स्पर्धेची सुरुवात झाली होती. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाज येतोय. गोलंदाज आकाशला पण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती अगदी पंचांच्या डावीकडनं 10 पावलांचा रणप वेगवान गोलंदाज आहे आणि स्ट्राईक एंड वरती हरिचंद्र जुगरे. हरिचंद्रसाठी बॉल ब्लॉकर लाईनचा चेंडू फेकला होता. अगदी आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू रिलीज केला होता. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. इथून मात्र डॉट चेंडू फेकला जातो. चेंडू संघाने पहिले षटक कैलास नाताळलं होतं मात्र अगदी त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून मात्र इथून गोलंदाजी केली जाते. आकाशच्या माध्यमातून वेगवान गोलंदाजी आहे मात्र गोलंदाजाकडे क्षमता आहे मात्र इथून कमबॅक करण्याची फुलर लेनचा बॉल होता. समोर खेळण्याचा प्रयत्न पण पाहतोय. ऑन द कार्पेट लॉंग ऑनला चुक्या होत आहेत. बॅकअप भरपूर चांगलं राहिलं जातं आणि तोपर्यंत मात्र 2 धाबा वेगाने कन्वर्ट केला. 2 धावेने संघ पुढे सरसावतोय. पुढे जाऊन पोहोचतोय धावपलकीवरती 12 या आकड्यावरती. अगदी आपण पाहतोय हरिचंद मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. कैलास 0वरती बाद झाला होता. रामदास देखील 0वरती बाद झाला होता. सोबतीला दत्ता वारगड आपण पाहतोय आणि त्याचनंतर हरिचंद जुगरे या 2 फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तर आकाशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते मात्र सलामीला आलेले दोन्ही फलंदाज 0वरती बाद झाले होत्या मात्र पूर्णपणे संघाला नाराज केलं होतं. तर या 2 फलंदाजावरती संपूर्ण जबाबदारी असतील. मोठाले फटके खेळावे लागतील. समोर उडवलाय यावेळी शतरक्षक तैनात आणि चुका केल्यानंतर त्याचनंतर शेवटच्या क्षणाला मात्र इथून पाहावं लागेल. पंचांचा निर्णय येणं अजूनही बाकी असेल. ओके एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय. 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अगदी शेवटच्या क्षणाला चांगले शतरक्षण राहिलं. साधा सोपा झेल होता तो झेल सुटला होता आणि त्याच नंतर मात्र चांगले शतरक्षकाच्या माध्यमातून आपण पाहतोय हरिचंद्र जुगरिया या फलंदाजाचा झेल सोडला आणि इथून मात्र त्या झेलची किंमत मोजावी लागेल का. जे गावदेवी क्रिकेट संघ भल्ल्याची टीमला हे देखील पाहणं तितकाच महत्वाचं असेल. समोर दत्तला आपण पाहतोय ज्यानं पहिल्या गोलंदाजावरती चौकाराने सुरुवात केली होती. तो दत्ता ऑन स्ट्राईक. दत्तासाठी यावेळी पहिला चेंडू आपण पाहतोय. खोलवरतीचा चेंडू वाट यॉर्कर आपण पाहतोय. त्या चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. वाईड यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न केला जातो. विकेट किपरच्या माध्यमातून चांगले शतरक्षण केलं जातं. अगदी मोटिवेशन देखील गोलंदाजाला दिलं जाते त्याच्या माध्यमातून आणि त्या रीतीची गोलंदाजी सध्या गोलंदाजच्या माध्यमातून केली जाते. आकाशला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. 4 चेंडू फेकलेत आणि त्यामध्ये अद्यापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. बेली पुन्हा एकदा बॅटची टॉपीज लागली जात्या. पंचांचा इशारा येतोय बॅट्समन आउट. अजून एक धक्का टीम त्या दुंद्रे फणसवडे टीमला लागला जातोय. परतावा लागेल फलंदाज दत्ता या फलंदाजाला. थँक्यू डीजे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सुमधुर संगीत मात्र डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. पुन्हा एकदा प्रेक्षक वर्गांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनस्पूर्वक सरशीच स्वागत. घर बसल्या प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा ऑनलाईन पाहतात. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनस्पूर्वक सरशीच स्वागत. ब्रदर्स लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी घर बसल्या प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं. तुम्हा देखील पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सरशीच स्वागत. नवीन फलंदाज सचिन मैदानाच्या आतमध्ये 8 बॉल होता. पंचांकडे अपील पाहायला मिळते. अपीलमध्ये उत्साह जास्त विश्वास कमी
आणि इथून मात्र निश्चित आपण पाहतोय पंचांचा षटक संपण्याचा इशारा देखील आला होता. मात्र यामध्ये आपण जर का पाहायला गेलो तर षटक क्रमांक दुसरंही संपला जातो आणि 2 षटकांचा वादळी खेळ संपल्यानंतर टीमची टोटल धावसंख्या धावफलकीवरती जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती लॉस ऑफ 3 विकेट. दुंद्रे फणसवडे टीमला तिसरा धक्का निश्चित आपण पाहायला मिळाला होता. किंवा समजते त्याला लगेच शतरक्षण सजून घ्यायचं बा पल्ल्याची वाडी संघ 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपली पाहिजे. टाइम अलर्ट असेल याकडे देखील लक्ष असू द्या. आणि त्या मात्र तटा सर्कलच्या आतमध्ये 5 शतरक्षकामधील 1 शतरक्षक आतमध्ये घ्यावा लागेल. पूर्णपणे नियमावलीमध्ये खेळवली जाणारी स्पर्धा मित्रांनो, अगदी मोठी स्पर्धा, परिसरामधील सर्वाधिक मोठी स्पर्धा. मग या स्पर्धेकडे सातत्याने पाहिलं जातं. नवीन गोलंदाज नंबर 3 वरती प्रकाश आलाय. प्रकाशचा पहिला चेंडू आपण पाहतो अगदी वेगवान चेंडू रिलीज केला होता. यॉर्कर लाईनचे चेंडू वारंवार फेकले जातात. फलंदाजांना पूर्णपणे शांत केलं जातं. गोलंदाजाच्या तालावरती मात्र फलंदाजाला नाचवलं जातं. मात्र गोलंदाजीचा भरणा असणारा गावदेवी भल्ल्याची वाडी संघ आज मात्र खेळ करतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फक्त 13 धावा 3 विकेट आणि त्यामध्ये चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा डॉट बॉल. अगदी आपण पाहतोय थोडंसे परिवर्तन गतीमध्ये पाहायला मिळालं होतं. हा प्रकार बॉल होता, उसळी थोडीशी पाहायला मिळते आणि त्यानंतर थोडासा लेग स्पिन पाहायला मिळतो. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. हरिचंद्र या फलंदाजाला मात्र इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलाय. 4 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि त्यामध्ये तिसरं षटक प्रगतीपथावर ते चालू आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकलेत. तिसरा चेंडू यावेळी पुन्हा एकदा पहा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतो. गोलंदाजच्या तालावरती नाचवला जातोय. फलंदाज आपण पाहतोय हरिचंद्र जुगऱ्या. याला मात्र आता विचार करावा लागेल. इथून मात्र या षटकामधील आपण पाहायला गेलो तर फक्त 3 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. मात्र 3 चेंडू कुठल्या रीतीने फेकले जातील याकडे बल्याचपडे टीमच्या पाठीराख्याच्या नजर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळते. हा प्रकार होता बेली पुन्हा एकदा मिड विकेटला ऑन द कार्पेट मात्र चेंडू येतोय. शतरक्षक तैनात आहे. बालाला पण पाहतोय. एक सिंगल आल्या. एका सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केली जाते. स्ट्राईक एंडवरती सचिनला पण पाहणार आहोत. पुन्हा एकदा पण पाहतोय एका धावेने संघ पुढे वाटचाल करतोय. धावपलकीवरती जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. सचिनचा विचार केला. सचिन नेट नंबर 5 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. त्यामध्ये आपण पाहिलं की 1 चेंडू फेस केला होता आणि तिथून मात्र पुन्हा एकदा बऱ्याच उशिरानं सचिन मात्र स्ट्राईक एंडवर झाला. सचिनला देखील मात्र चांगली खेळ करावी लागेल आणि संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडला होता. पॉइंट रिजनला शतरक्षक तैनात द्या. त्यामध्ये एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय. धावपलकीवरती जाऊन पोहोचेल तर 15 या आकड्यावरती. सिंगल डबल का होईना मात्र धावा येणं महत्वाचे आहेत आता दुंद्रे फणसवडे टीमसाठी. संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडला होता. मात्र या षटकावरती मात्र गोलंदाजाच्या बोलबाला पाहायला मिळाला आहे. वन्स अगेन 1 डॉट बॉल. षटक क्रमांक 3 संपलाय. मात्र या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केला. जबरदस्त गोलंदाजी राहिली. गोलंदाज पण पाहतोय प्रकाशच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 देखील संपलाय. टीमची टोटल धावा संख्या 15 वरती 3. पहिल्या पूर्वार्धामधील गोवर्धन आलाय. गोलंदाजी मार्क वरती. शेवटचं षटक फेकण्यासाठी इथे सज्ज झालाय.
मात्र शेवटचं षटक कुठल्या रीतीने फेकलं जाईल, पूर्णपणे संघ अडचणीमध्ये सापडला. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना दुंद्रे फणसवाडी संघ पोहोचलाय फक्त 15 या आकड्यावरती. 6 चेंडूचा अंतिम खेळ बाकी आहे, मात्र 6 मध्ये कितीपर्यंत धावा बनवल्या जातील याकडे पाठी राखायच्या नजरा पाहायला मिळतील. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न वारंवार केले जात आहेत, मात्र प्रयत्न अपुरे पडले जात आहेत. बॅट चेंडूचा संपर्क फारसा पाहायला मिळत नाही. मात्र आजच्या दिवसांमध्ये जर आपण पाहायला गेलं तर गावदेवी क्रिकेट संघ भल्ल्याची वाडी या संघाची गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळाल्या. यावेळी समोर केसला फटका चांगला आहे. नो मॅन स्टँड मध्ये चेंडू लँड झाला. ग्राउंडच्या आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे, त्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये चेंडू विसावला जातो. चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथून मात्र जर आपण पाहायला गेलो तर तिसरीचा प्रयत्न केला होता आणि त्यामध्ये धावचीतच्या स्वरूपामध्ये अजून एक धक्का लागला जाता. दुंद्रे फणसवाडी टीमची टोटल धावसंख्येचा विचार केला संघ पोहोचला धाव फलकेवरती 17 या आकड्यावरती. 17 आकड्यावरती धक्का क्रमांक इथून 4था लागला जातो दुंद्रे फणसवाडी टीमला. हरिश्चंद्र या फलंदाजाला परतावा लागला जातो. आपण पाहिलं होतं मोठ्या फटके खेळण्याची क्षमता ज्याच्याकडे सातत्याने आपण पाहतोय. अनेक स्पर्धेमध्ये चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिला होता, मात्र या स्पर्धेमध्ये मित्रमंडळी कुठेतरी संघाला नाराज केला जातो. हरिश्चंद्रच्या माध्यमातून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय जयदास. अंतिम षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू फेकला जातात. जबरदस्त गोलंदाजी पूर्णपणे फलंदाजाला रोखलं जातोय. याही षटकामध्ये गोवर्धनचं कौतुक खराब एवढं कमी आहे, तर चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अगदी वारंवार खोलवर टप्प्याचे चेंडू फेकले जात आहेत. फलंदाजाला पूर्णपणे शांत केलं जात आहे. गोलंदाजच्या तालावरती फलंदाजाला नाचवलं जातं. फुलरलेनचा बॉल होता, यावेळी आपण पाहतोय सरळ फलंदाजाच्या पाडवरती चेंडू आदळला जातो. फेक्या अचूक आहे. कलेक्ट देखील तितकाच दमदार राहिलं जातं, मात्र 2 धावा वेगाने कन्वर्ट केल्या. 2 धावेने संघ पुढे वाटचाल करतोय. धाव पलकेवरती जाऊन पोहोचले 19 आकड्यावरती. गोवर्धनच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. तर जर का आपण पाहायला गेलो तर 4 चेंडूंचा खेळ संपलाय, अजूनही 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. मात्र 2 चेंडूंमध्ये 1-2 मोठे फटके आल्या तर चांगली रणनीती पाहायला मिळेल. 19 आकड्यावरती पोहोचलाय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना दुंद्रे फणसवाडी संघ पुन्हा एकदा बॉल उडवला जातोय. पॉइंट रिजनच्या वरतून क्षेत्ररक्षक तैनात दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा देखील वेगाने कन्वर्ट केल्या जातात, मात्र फेकी अचूक होती. आणि त्यानंतर आपण पाहतो कलेक्शन चांगलं करता आलं नाही, बॅकअप भरपूर चांगलं राहिलं आणि 2 धावा वेगाने कन्वर्ट केला. 2 धावेने संघ पुढे सरसावलाय. 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अंतिम शेवटचा चेंडू षटकातील पाहायला मिळतोय. टार्गेट सेट बॉल. पुन्हा एकदा ट्रॅकर होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि त्यानंतर मात्र इथून जर आपण पाहायला गेलो तर 2 धावेवरती समाधान मानावं लागेल. पहिल्या डावाचा खेळ संपला जातोय आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना दुंद्रे फणसवाडी संघ पोहोचलाय धाव फलकेवरती 23 आकड्यावरती. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळतो आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम असणाऱ्या येणारे 24 चेंडू आणि वेचा करिता बनवायच्या तुतरार्थामध्ये दुसऱ्या आपमध्ये बॅटिंग करत असताना जे गावदेवी बल्ल्याचवाडी टीमला ते 24 धावा. यरमाल बाळा संघाच्या संगणकाला विनंती असेल की आपण टॉस करण्याकरिता लगेच संपर्क करायचे. पहा दोन्ही संघाचे कॅप्टन आले असतील तर आपण टॉस करण्यासाठी लगेच मुख्य व्यासपीठाकडे संपल्यानंतर लगेच मॅच असणाऱ्या दामोळे संघ त्याच्या विरोधामध्ये एरमाल संघ शेवटचा पुकार असेल. दोन्ही संघाचे संगणक आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच टॉस करण्याकरिता मुख्य व्यासपीठाकडे यायचं.
या पोल मधील दुसरा सामना असेल. 24 चेंडू 24 समीकरण. दुसऱ्या डाबाला सुरुवात होईल. निश्चित आपण पाहतो पहिल्या डाबामध्ये नाणेफेकी जिंकला होता धुंद्रे फणसवाडी संघ. प्रथम तर फलंदाजीचा धाडसी निर्णय स्वीकारला होता, मात्र तो निर्णय थोडासा अंगलट आला की काय असा वाटतोय. मात्र ज्यावेळी आपण पाहतो लो स्कोरिंग सामने असतात त्यावेळी हाय व्होल्टेज सामन्या जरूर पाहायला मिळतात. मात्र हा देखील सामना तितकाच रोमॅन्टिक होणार का, हा देखील आता प्रश्नचिन्ह प्रेक्षक वर्गांना पडला असेल. 24 बॉल 24 समीकरण. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. फलंदाजी मार्क वरती कैलास आणि आकाश अशी जोड साखली मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दोन्ही संघाला भरपूर सारे शुभेच्छा स्पर्धेच्या माध्यमातून. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. लेट्स प्ले. दुसऱ्या डाबाला सुरुवात होईल उत्तरार्धामध्ये. पहिला चेंडू पहिलाच बॉल इथून मात्र फुलर लेनचा होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही आणि इथून मात्र डॉट चेंडू फेकले जातात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दत्ताला पण पाहतोय. ज्या दत्ताने चांगली सुरुवात करून दिली होती फलंदाजी करत असताना धुंद्रे फणसवाडी टीमला, तोच दत्ता मात्र गोलंदाजी मार्क वरती संघाच्या संघटनेकडे विश्वास दाखवला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घ्या. जास्तीत जास्त विकेट घ्याव्या लागतील, जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावे लागतील, तर सामना धुंद्रे फणसवाडी संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. ज्या अनुषंगाने फलंदाजी करत असताना अपयशी ठरला होता धुंद्रे फणसवाडी संघ, मात्र धावसंख्या देखील कमी स्कोर आपल्याला पाहायला मिळाला होता. पहिला सामना अगदी 24 धावसंख्येचं समीकरण आणि उत्तरार्धाला जशी सुरुवात झाली नंतर तिथून चांगली गोलंदाजी यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. एक सिंगल वेगाने कन्वर्ट केली. सांघिक अकाउंट ओपन केला जातोय. फलंदाजी मार्क वरती आकाशला पण पाहतोय. सोबतीला कैलास मात्र कैलास यावेळी स्ट्राईक एंड वरती पण पाहतोय. पंचाच्या डावीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार केले जात आहेत, मात्र प्रयत्न इथून मात्र अपुरे पडले जात आहेत. ते डॉट बॉल फेकले जातात. या रीतीची गोलंदाजी करणं मी तर म्हणेन भरपूर महत्वाचं असेल धुंद्रे फणसवाडी टीमला. ज्या अनुषंगाने फलंदाजी करत असताना अपयशी आलं होतं, मात्र संघाच्या संघनायकांना मात्र संघाला पूर्णपणे नाराज केलं होतं. इथून दत्तावरती अपेक्षा असणार आहेत. दत्ताला इथून जास्तीत जास्त विकेट घ्याव्या लागतील, जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावे लागतील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घ्या आणि त्यामध्ये सध्या तरी गोलंदाजाचा बोलबाला राहिला जातोय. तिसरा चेंडू या षटकामधील पण पाहतोय. समोर कैलासचा चेंडू रिलीज केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातं. फेके आजोग्या आणि तोपर्यंत एक सिंगल वेगाने कन्वर्ट केल्या. सिंगल डबल न झाले प्राधान्य दिला तरी देखील सामना एकतर्फी जिंकण्याचा प्रयत्न इथून निर्माल संघाच्या माप्यासवी बल्ल्याचवाडी संघाच्या बाजूने असणाऱ्या ज्यांचं अनुषंगाने आपण जरूर पाहतोय. कारण धावसंख्येमध्ये आपण पाहिलं होतं फक्त 24 धावसंख्या बनवल्या होत्या पहिल्या डाबामध्ये धुंद्रे फणसवाडी टीमनं. तर चेस करत असताना सध्या मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ चालू आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अलॉन द कार्पेट आपण पाहतोय. कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातं. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून अजून एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचते 3 आकड्यावर द्या 24 समीकरण होतं. म्हणजे जर का आपण पाहायला गेलो तर या गोलंदाजाला मित्र म्हणे कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल, डॉट चेंडू फेकावे लागतील, विकेट देखील घ्यावे लागतील या षटकामध्ये. तर शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आपल्याला फणसवाडी संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. वेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, समोर उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात द्या, मात्र यावेळी चुका होणार नाही आहेत. आणि इथून मात्र पहिला ब्रेक थ्रो, पहिला धक्का लागला जातोय. छे गावदेवी पल्लेचवाडी टीमला लागला जातोय. अगदी 6 चेंडूमध्ये 3 धावा खर्च करत एक विकेटही मिळवली. महत्वाची विकेट कैलासला परतापलं. नवीन फलंदाज राजेश बल्ला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दुसरं षटक प्रगती पथावरती आता कॅप्टन कुल आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने गोलंदाजी मार्कवरती हरिचंद्र जुगऱ्या संघाचा कॅप्टन आणि त्याच्या खांद्यावरती संपूर्ण जिम्मेदारी आहेत. मग त्याला इथून चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाजी
मात्र इथून स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतला, त्याला गोलंदाजी चांगली करावी लागेल. अगदी आपण पाहतोय क्षेत्रक्षणामध्ये थोडीशी विभाग रचना केली जाते. यष्ट्यांच्या मागे विकेट किपर रामदासला आपण पाहतोय, तर त्याच्या माध्यमातून इथून क्षेत्रक्षणामध्ये विभाग रचना केली जाते. हा सामना महत्वाचा, आजच्या दिवसामधील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अनेकदा एकमेकांच्या विरोधामध्ये खेळलेत, मात्र आज पुन्हा एकदा नव्यानं एकमेकांच्या विरोधामध्ये खेळण्यासाठी उतरले गेलेत. एकाच परिसरामधील एकाच ताकदीचे दोन्ही संघ, अगदी मैत्रीपूर्व लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हरिचंद्र आलाय गोलंदाजी मार्कवरती, पंचांच्या डावीकडनं उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज. समोर आपण पाहतोय फलंदाजी मार्कवरती सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होणारा फलंदाज आकाशला आपण पाहतोय. टाइम अलर्ट असेल, याकडे देखील लक्ष असू द्या. दुधरे पणसबडी संघ 20 मिनिटाचा अवधी आपल्याकडे, 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकून झाली पाहिजे. आणि त्या ठट्याळ सर्कलच्या बाहेर असणारे 5 क्षेत्रक्षकाच्या मधला एक क्षेत्रक्षक ठट्याळ सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. याकडे देखील लक्ष द्या. असू द्या, प्रकार होता यावेळी आपण पाहतोय. अगदी सेकंड स्लिपच्या डोक्यावरनं बॉल चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर, मात्र या षटकावरती पहिल्या चेंडूवरती तडाखा येतोय. मात्र फलंदाज आकाश बॅट मिळत होता, पहिला दमदार चौकार. सामना सोपा करण्याचा प्रयत्न केला जातो. फलंदाज आकाशला आपण पाहतोय सलामीला मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झाला होता. यावेळी अरे बाई अल्ला, फटका चांगला, टायमिंग प्रॉपर आहे. एका टप्प्यानं बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे, बॅक टू बॅक दुसरा मॅट हिट चौकार. आक्रमण केले जातात, ज्याच्यावरती अपेक्षा होत्या त्यावरती प्रहार केला जाते. वन्स अगेन यावेळी फटका फसला. येस, अंपायर सिग्नल, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार. चांगला चेंडू रिलीज केला, वाईड यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. त्या खोलवर रेतीचा चेंडू रिलीज केला होता. ह्या रीतीची गोलंदाजी करणं मित्र म्हणून महत्वाचं होतं. पहिल्या 3 चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केले होते. फलंदाज आकाशला पण पाहतोय, मात्र एकतर्फी सामना जिंकवण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्विचचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, स्टंडचा वेध, यू मिस इन डेफिनेटली. आणि इथून मात्र चेंडू स्टंड वरती आदळला जातोय. धक्का क्रमांक 2 लागला जातोय टीमच्या बल्ल्याची बाडी टीमला. फलंदाज बाद होईल. आकाश बॅक टू द डगआउट. चेंडू बाकी, 13 चेंडू आणि 7चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रकाश बल्ला एकतर्फी आपल्या बाजूने सामना जिंकवण्याचा प्रयत्न. फलंदाज आपण जर पाहिलं होता आकाशच्या माध्यमातून, आकाशने तब्बल 8 चेंडूमध्ये 16 धाबा बनवल्या. जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून राहिला. हरिचंद्रवरती प्रहार केले जात आहेत. अगदी आपण पाहतोय 13 चेंडू, अजूनही 7 धाबा संख्येची गरज आहे. 2 सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये आज गावाच्या नावासाठी लढतायत. तर चांगला खेळ बल्ल्याच्या टीमच्या माध्यमातून. हे विली फुलरलेनचा बॉल होता आणि इथून मात्र पंचांनी दंडित केलाय. नो चेंडू फेकलाय. हाईट फॅक्टरचा नो चेंडू इथून निश्चित पाहायला मिळेल. स्क्वेअर लेग पंच अशोकजी खैर यांना बंबावतोय. स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक आणि त्याचनंतर आपण पाहतोय फ्रेडची नामी संधी इथून फलंदाजासाठी असणाऱ्या स्ट्राईक एंड वरती फलंदाजी मार्क वरती राजेश बल्लाला पण पाहतोय. त्यापर्यंत नॉन स्ट्राईक एंड वरती थांबला होता आणि इथून मात्र फ्रेडची नामी संध्या. इथून मात्र मोठे फटके खेळला जाईल का? फटका सुरू आहे का? मात्र नो मास्टर मध्ये चेंडू लँड झाला. तोपर्यंत एक सिंगल दुसरीचा प्रयत्न केला जातोय. तर एका साईडला पण पाहतो प्रकाशने नाकारला.
तोपर्यंत सिंगल वेगाने कन्वर्ट केली आहे. षटक क्रमांक दुसरा संपला जातोय. 2 षटकांच्या अखेरीस टीमची टोटल धावसंख्या 20 रन. धाव फलकीवरती विकेट क्रमांक 2 इथून धक्का या ठिकाणी आपण पाहतोय. दुसऱ्या 2 धक्के लागले जात आहेत. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना दुंद्रे फणसवाडी टीमला येणारे 12 चेंडू विजयासाठी 4 धावसंख्येची गरज असेल. एकतर्फी सामना मैदानावरती जरूर आपल्याला पाहायला मिळतो. जयदास सालाय गोलंदाजी मार्कवरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती. 12 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज असेल. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना जी गावदेवी बल्ल्याची वाडी टीमला चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालं होतं. असं वाटत होतं की सामना रफ अँड टफ पाहायला मिळेल, मात्र एकतर्फी सामना. आकाशनं जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स दाखवला. 8 चेंडूमध्ये 16 धावेचे योगदान एकट्याच राहिलं. सोबतीला पण पाहिला होता फलंदाज कैलासला देखील आपण पाहिलं होता आणि त्यानंतर राजेश बल्ला आणि त्यानंतर प्रकाश बल्ला या 2 फलंदाजीची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवरती जयदासला पण पाहतोय. विली फुलरचा बॉल होता फेकून दिला. आपण पाहतो मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा मायटी षटकांनी सामना जिंकला. जे गावदेवी बल्ल्याची वडी टीम कॉंग्रॅच्युलेशन. आणि या स्पर्धेतील पहिला सामना जिंकला जातोय. बल्ल्याची वडी टीमला हार्दिक भरपूर चांगला खेळ राहिला. पुढील वाटचालीसाठी स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर सारे शुभेच्छा. हडलक टीम दुंद्रे फणसवाडी संघ मात्र प्रयत्न अपुरे राहिल्या आणि त्या तुम्हा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी भरपूर सारे शुभेच्छा. येरमाल या 2 संघांमध्ये लगेच लढाई पाहायला मिळेल. येरमाल संघाने नाणेफेकी जिंकल्या. आपला डिसिजन काय असेल? शतरक्षण. आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये या. लगेच शतरक्षण स्वीकारला गेलाय. लगेच शतरक्षण सजून घ्यायचं आहे. मायक्रोफोनवरती आमच्या समेत जोडले जातील देहरंग गावातील एक गोड आवाज सूरज वाघ यांचा गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. मी थांबतोय, तुम्ही पाहत राहा. वागेश्वर 11 खैरवाडी ग्रामस्थ मंडळ चषक वागेश्वर चषक 2025-26 शानदार पर्व.